हे गायज गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आता आहे ना, कालचं जे रान कापलं का ते रान काल कापून झालं आणि त्याच मालकाचं आज दुसरं रान आहे. अर्धा अर्धा एकरचे 2 तुकडे आहेत. आम्ही लावलेत गाड्या महाग, तो गाड्या लावल्यात आणि चाललंय भावानं आहे ना. काल तर मालकांनी रान वगैरे सगळं मोपून घेतलं बरं का भावानं. म्हटलं तुम्ही रान वगैरे मोपून घ्या, तुम्ही आधी रान वगैरे मोपून घ्या, नंतर मला बी कळेल किती रान आहे किती नाही असे म्हणले मालक. म्हणून आम्ही काय केलं, रान मोपून घेतलं काल. आता चाललोय बरं का आपलं ब्लॉग बनवत मी. आता तुम्हाला एक सांगतो, तुम्हाला खरं सांगतो बरं का भावांनो, गावाकडची मजा वेगळी असते बरं का. सकाळ सकाळ जेवण वगैरे करायचं, सकाळी कामाला जायचं. माझं बरं का, मी खरं गावाकडे असलं ना भावांनो, आधी माझं जेवण असतं बरं का. तुम्हाला अहो ते राम पडते खाली, पण हाईट किती जातात ती अर्धा एकर तिकडे किती होते तुम्हाला? दरवर्षी आणतो, 1 वर्ष आणतो आम्ही. 1 वर्ष असं तर मला असं तुम्हाला समजा नका आणतो. नाही इथं नाही मशीन येत डॉक्टर येते राव इथं. नाही फुलवारी येत. वरचं रान ओलं असतं तिथं सुद्धा. ऐका तिथं सुद्धा गेलं का भाई मजा आया. और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना. मग मी कामच घेतलं नसतं तुमचं इकडे व्हायचं म्हणजे. होते बरोबर होते. चला एवढे माणसं 500 रुपये कसं घ्यायचं सांगा बरं तुम्ही आता. 500 रुपये एकर दिलं, 550 नाही दिलं. तेच म्हणलं हो. अर्ध एकर राहण्याचं का थोडं राहणार बरोबर आहे सर, पण अर्धा एकर किती काय असं मग ते व्हायचं सोबत एक गटुडं केलं तुमचं 2 उख्यापासून मला पहिले सांगितलं आम्ही. बघा भाऊनो, फायनली बरं का आलोय आम्ही शेतामध्ये. आवाला 1 तुकडा आहे, माझ्या पाठीमागे 1 तुकडा आहे, ही 1 तुकडा आहे, 2 तुकडे. विषय काय माहिती का भावांनो, हा नेचा उभा आहेत बघा लाल शर्टावाले, त्यांच्या पलीकडे टाकायचे 100 मीटर एवढं लांब आहे भावकुले. हे निम्मा तुकडं चिपकुलंय, वर थोडं वाळलेलं आहे. असं त्याचा काही इलाज नाही. मालकाने फक्त 500 रुपये वाढून दिले. मालकाला म्हणलं 1000 रुपये वाढून द्या. काही मालकाने वाढून काही दिलं नाही. आता काही इलाज नाही. सोयाबीन शेत काय संपत आलेत सगळे. मग चला आता एवढं सगळं काढून घ्यायचंय. एवढं काढून घेतल्यानंतर खालचं काढून घ्यायचंय. चला आपण भावांनो आता लागू आपल्या पाताला. बघा भावांनो, फायनली बरं का खालचं तुकडं सगळं कापून झालं. आता गोळा करायच्या तयारीला लागायचंय. हो महाग आमच्या सरपण गोळा करते. बघू आता जेवण करायचं. सकाळचं जेवण भावांनो आत्ता असतं आमचं. आम्ही जेवण केलं नाही, मी केलंय पण बाकीच्यानं कोणी जेवण केलं नाही. जेवण वगैरे करून सगळं गोळा करायचंय. बघा भावांनो, मला नाही भूक आता, कारण की ती जेवायला लागलेत. त्यांना जेव्हा म्हटलं, मला काही भूक बिक लागली नाही. मी कारण की सकाळी 2-3 चपाती खाल्ल्या होत्या, ह्याच्यावरच भागलं आपलं, काय अडचण नाही. आता 2 तुकडे सोयाबीन कापून घेतलं, इकडचा 1 तुकडा आणि खालचा 1 तुकडा, 2 तुकडे घेतलं. पण भावांनो तुम्हाला खरं सांगतो बरं का, खालचा तुकडा आहे ना लय परेशान केला आम्हाला. खालचा तुकडा आहे ना, खालच्या तुकड्यामध्ये एवढं गवत होतं ना, गवत लय चिक्कल पण होता. सगळं पावसाने वाहून गेलेलं सगळं खालचं पूर्ण चिक्कल भरपूर होता. आता काय करायचं माहिती का, आता सगळं एक ठिकाणी आणायचंय. एवढं लांब न्यायचं ना भावांनो, पलीकडचं 300 मीटर वर, म्हणजे इकडं वर न्यायचे 300 मीटर आणि इथनंही 200 मीटर भरते. कमीत कमी गोळा करायला आहे ना भावांनो, पाया बियाला दुखणार आहेत, लय अवघड होणार आहे. पण भावांना कसं माहिती का, आपल्याला इलाज नाही, सगळं करावं लागतंय. आणि आता काय करायचंय, गोळा करायचंय. तिकडे जेवण करायला लागलेत. जेव्हा गोळा करेल मग तेव्हा दाखवतो. चला भावांनो, आता जस्ट जे गटुडं नेलं बरं का मी, भाव पण घेतलं आणि घेऊन गेलो. एवढं जड होतं ना, पर डोकं दुखायचं काम आहे. एवढंच जड आहे सोयाबीनचं गटुडं. आता भाव गेलाय तिकडं सोयाबीनचं गटुडं आणायला. आता इथून घ्यायचं, आपण इथून घ्यायचं आणि दादीला द्यायचं. असं चालू आहे काम आमचं. आता सगळं गोळा करून होईन ना, लवकरच होईन म्हणून. कारण की ना, एवढं सोयाबीन काढायला लय टाइम लागला आणि गोळा करायला बी लय टाइम लागायला लागलाय. कारण की फक्त नाहीत ना, 3 जण, फक्त 3 बाया फक्त सोयाबीन गोळा करतात. सोयाबीन गोळा करून माझे भाऊ आणि पप्पा आणतात गटुडं. इथून काय करतो मी, इथून घेऊन जातो. इथून 50 मीटर ते 60 मीटर इथून घेऊन जातो आणि त्यांना दाजीने देतो. दाजीने द्यायचं, दाजीला म्हणून घेऊन जाऊन तिकडं पार्सल करायला लागेल ते ढिगाऱ्यावर. चला भाऊ आता आहे ना, एवढं घेऊन. ही पण लय मोठं आहे बरं का, पप्पानं आणलंय ही. बघा भाऊनो, फायनली बरं का सगळं गोळा करून झालं. ती मालक आहेत का, जे ढिगवर आहेत, तुम्हाला दाखवतो बघा. जे ढिगवर मालक आहेत ना, ते आहेत कंडक्टर आहेत. खालचे 2 तुकडे काढलं आणि वरचं त्यांच्या घरच्यांनी काढलं होतं थोडं, ती राहिली शिल्लक होतं, ती आम्ही काढून घेतलं. गोळा करून सगळं ते पण टाकलं, काय विषय नाही. जायचं आता घरी, कारण की पाऊस यायला लागलाय. पलीकडे 5 एकर घेतलंय, दुसऱ्या शेतामध्ये जायचं होतं. 5 एकर घेतलं तिकडं.
मला पाऊस यायला लागले, ती पण मालक या म्हणते का नाही काय सांगतात नाही. आता काय करू, आपलं जाऊ घरी. फायनली भावांनो आम्ही ना घरी चाललोय बरं का आता. आणि त्या मालकाने बरं का आपल्याला कंडक्टरने 300 रुपये टिप दिली भावांनो. कुठं जाईन तिथं आपल्याला टिप भेटती. पण खरं बरं का माणूस लय भारी होता, स्वभावाने पण भारी होता, बोलण्यामध्ये भारी होता. आणि वरून कंडक्टर होता, त्यांनी म्हटलं की घ्या असते पैसे, काय विषय नाही, देतो म्हटले. चला मग मी घेतो 300 रुपये, मला फोन पे टाकून घेतलं आणि चाललोय घरी आता. कारण की आता पावसाचं सगळं वातावरण झालंय, मला आता कापायचं काय होणार नाही. बघा भावांनो फायनली आलो आम्ही घरी. आता जस्ट आलो, 5 मिनिट झालं घरी येऊन. जरा फ्रेश वगैरे झालं, कारण की सकाळपासून काम केलेलं खूप म्हणजे खूप वैताग आलता. आणि एवढं वैताग आलता ना की काय सांगू भावांनो. आणि आज आहे ना लय काम केलं नाही, फक्त एकच एकर कापून घेतलं, कापून गोळा केलं. आणि ते कंडक्टरने काय आपल्याला 300 रुपये टिप दिलं, त्यात काही विषय नाही. आणि भावांनो बघा ना, मी आता जस्ट आमच्या घरी आलोय बरं का. म्हणजे आमचं नवीन बांधकाम केलेलं, गेल्या वर्षी बांधलेलं घर. तुम्हाला दाखवा ना भावांनो, पिल्ले आहेत बघा कुत्र्याचे, किती पिल्ले आहेत बघा ना, एक 4-5 असतील बघा ना भावांनो. कुत्र्याचे पिल्ले किती भारी आहेत भावांनो, बघा ना कसलं भारी दिसतंय. एक अलीकडे झोपलाय, तिकडे 4 आहेत, खाली झोपलाय, किती भारी बघा ना. कसं रडायला लागलं, कसं वाढायला लागलं, तर कसलं भारी वाटतं. पिल्लांची आई मला भोकायला लागली. बट असू दे भावना. आई होप आपको ये ब्लॉग अच्छा लगा होगा. लाइक करना, चैनल को सब्सक्राइब करना और शेयर करना. चलो आते हैं नेक्स्ट ब्लॉग में.